बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी आज वर्ध्यामध्ये मोठा मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपल्यासोबत बंजारा समाजाचे नेते संदेश चव्हाण आहे। आपण संवाद साधूया। काय सांगाल, कशामधून आरक्षण मागताय? आज वर्धा शहरामध्ये प्रत्येक तांड्यातील खेड्यातील बंजारा समाज आज इथे रस्त्यावर येतोय, आक्रमक होतोय। हजारोच्या संख्येने आज इथे उपलब्ध होणार आहे। यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की 2 सप्टेंबरला मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या आधारे जे काही आरक्षण देण्यात आलं, त्याच धर्तीवरती हैदराबाद गॅजेटमध्ये गोरबंजारा समाजाची नोंद ही आदिवासी म्हणून आहे, ॲबोरिजिनल ट्राईब म्हणून आहे। तर सांगायचा उद्देश हा आहे की जर मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या आधारे आरक्षण दिलं जातं तर त्याच आधारावरती गोरबंजारा समाजाला देखील एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्यात यावं ही महत्वाची मागणी या समाजाची आहे। आणि हैदराबाद गॅजेटचाच आधार नसून सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट, ज्याला आपण भाषावर प्रांत रचना ज्या वेळेला झाली त्यावेळेला असा नियम असतो की जसं उदाहरणार्थ बिहार मधून ज्यावेळेस छत्तीसगडची निर्मिती झाली, बिहार मध्ये असलेली सुविधा छत्तीसगडच्या लोकांना देण्यात आली, त्याच पद्धतीने आंध्र प्रदेशामधून तेलंगणा ज्या वेळेला वेगळा झाला तर तेलंगणामध्ये असणाऱ्या लोकांना जी सुविधा होती ती सुविधा आंध्रमध्ये असणाऱ्या लोकांना जी सुविधा होती ती सुविधा तेलंगणाच्या लोकांना देण्यात आली। तर त्याच धर्तीवरती निजाम स्टेट मध्ये असलेले सीपीआय आणि बेरार आणि मराठवाडा हा विभाग ज्या वेळेला महाराष्ट्रात येतो तर महाराष्ट्रातील लोकांना एसटी सवलत का मिळू नये हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न या समाजासमोर आहे। आणि सोबतच आतापर्यंत अनेक आयोगाची त्या ठिकाणी निर्मिती झाली। सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1965 ला लोकूर कमिशन जे आहे, लोकूर कमिशनने ज्या 5 महत्वाच्या अटी शर्ती सांगितलेल्या आहेत, त्या 5च्या 5 अटी शर्ती हा समाज पूर्ण करतो। एवढंच नव्हे तर हिदायत आयोग असेल, बापट आयोग असेल, बाटिया कमिशन असेल, अयंगर कमिशन असेल, DTNT कमिशन असेल, असे वेगवेगळे जे काही कमिशन आहेत या सगळ्या कमिशनने या समाजाला अनुसूचित जमातीमध्ये त्या ठिकाणी विलीन करण्यात यावं अशा शिफारसी केलेल्या आहेत। याच्यामध्ये जर सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर मग काय भूमिका असणार आहे? जर सरकारने सकारात्मक भूमिका जर नाही घेतली तर सरकारला मी चेतावणी देतो की गोरबंजारा समाजाच्या मतदानावरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 60 ते 62 आमदार आणि 8 ते 10 खासदार निवडून येतात। जर त्यांना आम्ही निवडून देऊ शकतो तर त्यांना घरचा रस्ता देखील आम्ही दाखवू शकतो। आणि याचाच परिणाम म्हणून येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आता समोरच आहे, त्या निवडणुकीमध्ये या सरकारला गंभीर परिणाम भोगावा लागेल। आज समाज आक्रमक झालेला आहे, जागा झालेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही। आतापर्यंत बंजारा समाजाच्या आरक्षणाची मागणी अशी एवढ्या मोठ्या प्रमाणात होत नव्हती, आता जोर का धरू लागली? आता जोर धरण्यामागचं कारण विशेष असं आहे की निमित्त झालं ना हैदराबाद गॅजेटचं, आणि त्याआधी ही मागणी आताचीच नाहीये, यापूर्वी देखील वसंतराव नाईक साहेबांच्या काळामध्ये आम्ही तेव्हापासून मागणी मागतोय। डॉक्टर रामराव महाराजांच्या माध्यमातून, इव्हन गोरसेनेच्या माध्यमातून 1925 मध्ये देखील सगळं झालेलं आम्ही मागण्या केलेल्या आहेत। तर आता हैदराबाद गॅजेटचं निमित्त झालं, लोक पेटून उठलेली आहेत, बाकी काही दुसरा विषय नाही। नक्कीच आपण जर बघितलं जर सरकारने मागणी मान्य केली नाही तर याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच पाहायला मिळतील असा इशारा या ठिकाणी बंजारा समाजाच्या वतीने देण्यात आलेला आहे। निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा।